राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आम्ही शिरभावीचे ग्रामस्थ आणि या तालुक्यातले एक नागरिक म्हणून मौजे शिरभावी या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे। या ग्रामपंचायतीमधील जवळजवळ 200 ते 300 लोक आमच्या या सांगोला तालुक्यामध्ये आले आणि त्यांनी म्हटले की बाबा आमच्या या शिरभावी या ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार आहे आणि आम्हाला न्याय मिळेनासा झालेला आहे। शिरभावी या ग्रामपंचायतीला जवळजवळ 3.5 ते 4 कोटी रुपये निधी येतोय। हा निधी जो काय सामान्य जनता आहे, त्यानंतर गोर गरीब कष्टकरी शेतकरी सुशिक्षित बांधव अपंग यांच्यासाठी दिला जात नाही। हे लोकांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी या ग्रामसेवकानं जो धनाजी गोतसूर्य आहे ह्याचा जो भोंगळ कारभार चालू आहे काही पुढाऱ्यांचा ऐकून ह्याला निलंबित करण्यासाठी, बडतर्फ करण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आता या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार काय काय चालू आहे, आता जर समोर तुम्ही बघितलं तर त्या बिल्डिंगला कलर नाहीये। ही लोकच आता तुम्हाला बोलणार आहेत। माझे नाव रोहिणी राजेंद्र होवा। तर शिरभावी गावामध्ये असलेले जे आमचे सरपंच साहेब आहेत त्यांनी शिरभावी गावाचा एवढा विकास केलाय की 55 वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या आबासाहेबांनी सुद्धा सांगोला तालुक्यामध्ये जेवढा विकास केला नाही तेवढा विकास आमच्या शिरभावी गावाचा 10 वर्षात आमच्या सरपंच साहेबांनी करून दाखवला। तो म्हणजे ज्या शाळेत लहान मुलं शिकतात त्यांना त्यांची प्रगती होण्यासाठी, त्यांना शिस्त लागण्यासाठी जो प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, कॅम्प्युटर, संगणक असेल जे मिळतात याचा सर्व उपयोग त्यांनी स्वतःसाठी करून घेतला, ना की मुलांसाठी दिला। आणि त्यांनी स्वतःचा विकास इतका केला की 15 वित्त आयोगातून जो मागासवर्गीयांना निधी येतो प्रत्येक वर्षाला, तो निधी शिरभावी गावामध्ये न देता तिसंगीला पळून गेला। इतका विकास आमच्या शिरभावी गावाचा केला माझ्या सरपंच साहेबांनी एवढा विकास केला माझ्या शिरभावी गावाचा की मागासवर्गीयांसाठी मिळणाऱ्या कचरा कुंड्या, डस्टबिन सुद्धा खाल्लं त्यांनी, गटार सुद्धा खाल्लं। आमच्या घरी जनावर आहेत ते गटारीच्या आतील घाण तर खातात, पण सरपंच साहेबांनी गटारच खाल्लं। आमचं मागासवर्गीयांसाठी जे मिळालेलं गटार होतं ते गटार सुद्धा खाऊन टाकलं सरपंच साहेबांनी। एवढंच नाही तर मागासवर्गीयांसाठी येणारा प्रत्येक निधी त्यांनी त्यांचा स्वतःचा एवढा विकास करून घेतला की आबासाहेबांनी 55 वर्षात त्यांचा एवढा विकास, सांगोला तालुक्याचा एवढा विकास केला नाही एवढा 10 वर्षात आमच्या सरपंच साहेबांनी 200 एकर जमीन खरेदी करून आमच्या शिरभावी गावाचा इतका विकास केला। वरील जो वाट केलेली आहे, म्हणजे वाट पूर्णच केलेली नाही सध्या तरी त्याचं बिल 98,755 रुपये निघालेलं आहे। आणि या सरपंचाचा गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड करावं म्हणजे काम पूर्ण केल्या बाबतीत एवढं मी म्हणतो। सुयश ताटे शिरभावी गावचा नागरिक असून शिरभावी गावचा विकास दाखवण्यासाठी आम्ही पत्रकार बंधूंना बोलवलंय। तर विकास बघायचं म्हटलं तर आता किमान 11:30 वाजले पण अजून आमची ग्रामपंचायत उघडली नाही। हा प्रथम विकास। दुसरा मुद्दा, ग्रामपंचायतला फलक नाही। ग्रामपंचायत कुठेच माहित नाही गावातल्या लोकांना, आम्हाला कळलं नाही ग्रामपंचायत कुठे आहे। इथपर्यंत गावाचा विकास आणि सरपंच तर बेपत्ताच। गावाला 10 वर्ष झाले त्यांच्या हातात सत्ता दिली आम्ही, पण अक्षरशः गावात सरपंच याची भानगड नाही। आला तर कुठं तर गल्ली बोळातलंच, रस्त्यानं सरपंच आमच्या कधी गावात येत नाही। जे काय हायमास्ट असतील हायमास्ट सरपंचाच्या घरी जलजीवन योजना शिरभावीत पार पडली, नुसतं नळ आहे, खाली पाईपलाईन नाही। कधी पण उकरून बघायचं, जिथं न विकास म्हणलं तर अजिबात नाही ना। अजून हापापल्या आता आम्हाला सत्ता पाहिजे। आरक्षित जागा ओपन महिलेची त्याच्यावर पण 10 वर्ष सत्ता भोगून पण अजून 15व्या वर्षी पण ह्यांना पाहिजे। किती गावाला हाणायचा, ही कलंक आहे, गावाला कलंक आहे। हा सरपंच मी गावाला कलंक। मी या गावचा प्रथम नागरिक आहे। 1 महिन्यापूर्वी रात्री 10 वाजता कॉल करून त्यांनी माझ्याकडून घरपट्टी पाणीपट्टी 5,000 रुपये घेतली, पण त्याची कुठेही ग्रामपंचायतमध्ये नोंद नाही आणि त्याची पावती नाही। मग हा पैसा गेला कुठे? नाव दत्तात्रय माने, राहणार शिरभावी।
आमच्या शिरबावीतून बनसोडे वस्तीला पाईपलाईन गेली ग्रामपंचायतची. त्याला कुठलंही पाणी येत नाही आणि ही पूर्ण घराला एकही नळ काढलेला नाही आणि पाणीपट्टी घेतल्याशिवाय इथं दाखला वगैरे काय ग्रामपंचायतमध्ये आलं तर देत नाहीत आणि इथं ग्रामपंचायत महिन्यातून एकदा ह्यांच्या सल्ल्याने येतो. आम्हाला आलेले कळत नाही आणि गेलेले कळत नाही. जय भीम. माझे नाव राजेंद्र मोहनवा. मी शिरगावमधला ग्रामस्थ आहे. तर गेले 10 वर्ष झाली आमच्या गावामध्ये सुरुवातीला मंगल पांडुरंग बंडगर ह्या सरपंच होत्या. त्याच्यानंतर त्यावेळेस सुद्धा धनंजय गोटसुरे म्हणून भाऊसाहेब होता. काही काळानंतर त्याची बदली झाली. प्रत्येक 5 वर्षानंतर त्याची बदली होतीच. बदली झाल्यानंतर पुढच्या 5 वर्षानंतर त्याच घरातील बाळासो तुकाराम बंडगर हे परत सरपंच झाले. सरपंच झाल्यापासून त्यांनी केलेली विकास कामे हे झालेत का नाहीत गाववाले तुम्हाला सांगतीलच. महाराज जगदाळे ओढा पाणी जाण्यासाठी 1,48,432 रुपयाचा त्यांनी रक्कम काढलेली आहे, पण ऑलरेडी त्याचं ते काम झालेलं नाही. संख्या भरपूर आहे. अपंगासाठी येणारा निधी हा 6 लाख रुपये, पण अपंगासाठी कुठलंही काम त्यांनी अद्याप केलेलं नाही. पाणी पुरवठा इलेक्ट्रॉनिक मोटर खराब झाली म्हणून त्यांनी 50,000 रुपयाची मोटर दाखवली. अद्याप ती मोटर आणली, पण एवढ्या किमतीची नाही. आणि त्या ग्रामसभेचे सिकंदर पवार हे आमचे मेंबर आहेत. त्यांना सुद्धा इथं तुम्ही विचारा किंवा लाईव्ह ग्रामसभा झाले का बाबांनो गावात? सगळ्यांनी सांगा. झाले असेल तर झाले म्हणून सांगा. ग्रामसभा झाल्या का? ग्रामसभा झाल्या का? सिकंदर पवार, मी सिकंदर पवारला विनंती करतो तुम्ही. सिकंदर पवार आहे. गेल्या 2-4 वर्षात एकही ग्रामसभा होत नाही. कुठलेही फोटो जोडून ग्रामसभेचं बाहेरच्या लोकांच्या सहाय्य घेऊन कोरम पूर्ण जाऊन त्यांची तेही केलं जातंय. अजिबात ग्रामसभा नाही. तंटामुक्त अध्यक्ष निवडत नाहीत. शाळेत सगळा हे आपल्या ग्रामपंचायत मध्ये सगळा 2 नंबरचा कारभार चालू. तुम्ही ग्राम तालुक्यामध्ये एक विषय चालू आहे. इथल्या या सरपंचाला या धनाजी गोतसूर्यला या डॉक्टर बाबासाहेब ह्या ग्रामसेवकाला धनाजी गोतसूर्य याला या संविधानानं जागा दिलेली आहे इथं या खुर्चीवर बसण्यासाठी. पण ह्यो सरपंच किंवा ही जे ग्रामसेवक आहे हे या खुर्चीच्या लायक नाही. कारण ज्या खुर्चीवर हा गोतसूर्य बसतोय त्या जागा कशा लेवलची आहे हे मला वाटतंय की 1857च्या काळातली इमारत आहे. या इमारतीमध्ये जवळजवळ 3.5 कोटी रुपयाचा निधी येतोय. हा निधी वंचितांच्यासाठी, दलितांच्यासाठी, मागासवर्गीयांच्यासाठी, महिलांच्यासाठी, अपंगांच्यासाठी, रस्त्यासाठी, पाण्यासाठी, ही लेकरं बाळ शिकण्यासाठी राज्य शासन, केंद्र शासन 15व्या वित्त आयोगातनं, डीपीडीसीतनं हा अनेक निधी येतोय. या गावात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एकूण निधी 2019 ते 20 साली 44,93,708 रुपये आले. सन 2020 ते 21 साली 28,20,714 रुपये. सन 2021 ते 22 साली 36,99,584 रुपये. सन 2022 ते 23 साली 37,04,480 रुपये. सन 2023 ते 24 साली 63,22,057 रुपये. सन 2024 ते 25 46,94,366 रुपये. सन 2025 ते 26 साली 72,94,002 रुपये. म्हणजे एकूण जो निधी झाला 3,32,03,15 रुपये 5 वर्षात. आणि हा निधी झाला शासनाचा 3.5 कोटी रुपये. या गावामध्ये जो बाजार भरतोय हे महिला बंधू आणि भगिनींच्या कडून जे 100 रुपये, 200 रुपये, 5 रुपये, 10 रुपये हे बाजारपट्टी म्हणून घेतली जाते, ते पैसे कुठं आहे? इथलं जे ग्रामपंचायतीचे जे गाळा आहेत यांचं जे पैसे येतात ते कुठं आहे? हे माझा त्यांना सवाल आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथं जो भ्रष्टाचार चालू आहे हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून काढल्याशिवाय आणि जन भ्रष्टाचार केलाय त्याला खुर्चीवरनं कमी न करता ते पूर्ण वसूल व्याजासहित वसूल केल्याशिवाय आणि गोतसूर्यला बडतर्फ करून जे त्याच्या खात्यावरती त्यांची जी संपत्ती आहे या संपत्तीची अँटी करप्शन ब्युरोकडे चौकशी लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आज म्हणतात की घुटुगडे बंधू बोलतायत. घुटुगडे बंधूंचा येत्या काळामध्ये या तालुक्यातला भ्रष्टाचार आम्ही काढत आहे म्हणून मारून टाकण्याची, जीवे मारण्याची धमकी सुद्धा येत आहे. पण तुम्हाला सांगतोय
या गोरगरिबांच्यासाठी माझा जरी जीव गेला तरी पण चालल. अरे रडत खडत जगण्यापेक्षा काय तर शाहीर म्हणून जगू ही आमची अवलाद आहे. त्यामुळे आम्हाला कोणी धमकी दाखवण्याची गरज नाही. इथून पुढच्या काळामध्ये 100% संविधानानं जे घालून दिले ते होईल. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र.